काँग्रेसचे सचिन भाऊ आहेत. सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 3. वितरित केला. सभापती महोदय, या बाबतीत काल तारांकित प्रश्न आपण या निमित्ताने मांडला होता आणि खूपशा विषयावरती आपण देखील स्पष्ट केलेलं आहे. मंत्री महोदयांना मी ओळखतो, मी तुमच्यावर काम केलेलं आहे. हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण विभाग तुमच्याकडे आहे. योगायोगाने राज्याचे उपमुख्यमंत्री पण या निमित्ताने इकडे आहेत. ज्या काही भेसळयुक्त किंवा ज्या काही ज्या अल्टरेशन्स किंवा आपण ज्याला म्हणतो हे ज्या काही जे होतात आणि त्यातून एका माणसाचा जीव जाऊ शकतो, हे काल आपण एक प्रकरणामध्ये बघितलं का आईस्क्रीम मध्ये बोट मिळाला, दिवाळी आली, गणपती आली तर सरळ सरळ ते सर्व गोष्टी होत आहेत. आजची लक्षवेधी वेगळी आहे. आपण त्यामध्ये उत्तरामध्ये पण आपण म्हटलेलं आहे की आम्ही हा केंद्र सरकारशी संबंधित आहेत, पसायाची जी आपली लिंक आहे. माझ्या 2-3 स्पेसिफिक प्रश्न आहेत, मी त्याच्यामध्ये जाणार नाही. एकतर आपण काहीतरी धोरणात्मक निर्णय आपल्या कारकिर्दीमध्ये होणं मंत्री महोदय यासाठी गरजेचं आहे की काहीतरी नावीने आपण केलं पाहिजे. काल पण आपण उत्तरात म्हणजे म्हटलं की आम्ही एमपीएससीला आपण कळवलेलं आहे, अधिकची आपण स्टाफ देऊ. आज अशी आपली अवस्था आहे की आपले अधिकार केंद्राकडे गेल्यामुळे आपल्याकडे फार काही अधिकार नाहीये. एक 5 स्टार हॉटेलमध्ये पण तुमचा एफडीएचा माणूस जाऊ शकतो नाही. कुठे जाऊ शकतो तो? वडापावच्या गाडीवर, सँडविचच्या गाडीवरती, याच्यावरतीच तिकडे तेवढ्याच परिसरामध्ये जाऊ शकतो. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आपल्याला विशेष अधिकार जर पाहिजे असेल तर आपल्या टीम पण वाढवावी लागणार आहे. 400 तालुक्यामध्ये अवघे फक्त 90 स्टाफ आहे. क्लास 2 ऑफिसर आहे, त्याच्या हाताखाली शिपाई पण नाही. तो जाणार कधी आणि करणार काय? माझा अनेक काही मुद्द्यांच्या बाबतीत स्पेसिफिक आहे की एक तर या जी तुम्ही जी साईट जी केलेली आहे ही साईट बोगस यासाठी होते कारण त्यामध्ये government.gov.in आपण लिहितो. त्यात कुठेतरी त्याचा एफडीएचा उल्लेख किंवा गव्हर्नमेंटचा लायसनचा उल्लेख हे करता येईल का? हा झाला एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की काल आपण सांगताना सांगितलं की आपण इन्स्पेक्टर्स वाढवणार आहोत, पण आपण फक्त उल्लेख करताना का आपण एमपीसीला कळवले आहेत किंवा कळवलेले आहेत, ते किती दिवसामध्ये होणार? हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न जो आहे की अनेक अशा ज्या भागांमध्ये तुम्हाला तक्रार मिळाल्यानंतर आपलं कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे सेंट्रल एफडीएच्या इन्स्पेक्टर्स बरोबर, ते होत नाही आणि पूर्ण आरोप हा आपल्या राज्यावरती आपल्याला घ्यावा लागतो. आणि म्हणून तिसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की एफडीएच्या कमिशनरच्या जसं आपण या निमित्ताने आपण पोस्टिंग केलेली आहे, डिस्ट्रिक्ट लेवलवरती त्याला असिस्टंट कमिशनर म्हणा किंवा काहीतरी तुम्ही ती पोस्ट क्रिएट करून घेऊन या लोकांना पण अधिकार देत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री पण इकडे आहेत, गृहमंत्री आहेत, महाजन साहेब योगायोगाने राज्याचे उपमुख्यमंत्री पण माझं सांगताय, गृहमंत्री पण इकडे आहेत. हे दोघांचा जर कोऑर्डिनेशन आणि म्हणून मंत्री महोदय दोन्ही इकडे आहेत तर एफडीए डिपार्टमेंट आणि पोलीस हे एकत्रित रीतीने करून घेऊन पण देखील आपण अनेक यंत्रणा याच्यावरती वचक आपण घालू शकतो आणि तशातली पण देखील विशेष पोस्ट किंवा पथक तयार करून आपण उचित कारवाई करणार का? सभापती महोदय, महत्वाचं म्हणजे जे परवाना आपण देतो हा आपला इंडिपेंडंट वेबसाईट आहे आणि त्याचा क्यूआर कोड सुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा बोगसिटी काय आपल्याला करता येत नाही कारण की हा केंद्र सरकारचा काय म्हणतात foscos.fasai.government.in अशा प्रकारचा वेबसाईट आहे आणि डायरेक्ट तिथूनच आपण सगळं लायसन्सेस सगळं वगैरे तिथूनच होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या या राज्यामध्ये लायसन्स दिले जातात. महत्वाचं म्हणजे आपण जे पदांबद्दल सांगितलेलं आहे, टोटल आपले FSO 350 आहेत, वॅकंट आपल्याकडे 210 होते, त्याच्यापैकी 140 आपण भरलेलं आहे. मागेच मी सांगितलं होतं की एमपीएससीचे 192 जागांचा आपण परीक्षा पूर्ण झालेली आहे, फक्त इंटरव्ह्यू राहिलेला आहे, ते मी 2 महिन्यात आपला त्यांच्या नेमणूक होईल अशा प्रकारचं सुद्धा मागे उत्तर दिलं होतं. आणखीन अधिकचा म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर्स आपल्याकडे कमी आहेत, त्याच्याकरता आपण एमपीएससीला मागणी केलेलं आहे 81 ड्रग इन्स्पेक्टरचा पोस्ट आपण क्रिएट करावा आणि त्यांच्या परीक्षा घ्यावा अशा प्रकारचं आपण सगळं प्रक्रिया आपण केलेलं आहे. महत्वाचं म्हणजे जे धोरणात्मक निर्णय म्हणजे हा केंद्र सरकारचा कायदा हे आपल्यालाही माहिती आहे आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारचा कायदा असल्यामुळे त्या कायद्याप्रमाणेच आपल्याला चालायला लागतं. आपण जे सांगितलं की हॉटेलवर कारवाई करता येत नाही, ठीक आहे, हॉटेलवर कारवाई करता येत नाही, परंतु जे किचन आहे ते किचन साफ सुथरं असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, हा आमचा सुद्धा काम आहे. त्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये आपण एंट्री करू शकतो आणि अशा प्रकारच्या व्यवस्था बरोबर नसेल तर त्यांच्यावर सुद्धा 5 स्टार असेल, 7 स्टार असेल, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मी मंत्री झाल्यापासून पुष्कळचे 7 स्टार हॉटेलवर सुद्धा आपण धाड टाकलेलं, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केलेलं, त्याच्या सुद्धा पाहिजे तर माहिती पटलावर ठेवतो. अशा प्रकारचा कारवाई फार मोठ्या प्रमाणात आपण केलेला आहे. पण केंद्राचा कायदा असला तरी जे काही आपल्याकडे अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे आपण काम केलेलं आहे. सचिन भाऊ, की यामध्ये आपण असं देखील एक डिपार्टमेंट वाईज पण आपण एक डिसिजन घेतलं होतं, आपण काही गणवेश द्यायला पाहिजे आणि ह्यांची ट्रेनिंग पण केली पाहिजे. जसं आता आपण अवेअरनेस याच्यामध्ये सांगतायत किंवा आपण फॉर्म भरण्याच्या बाबतीत प्रायव्हेट एजन्सी 2,500 रुपये घेतात ते फॉर्म भरायला. आपण जर ती अवेअरनेस किंवा त्याचा व्हिडिओ किंवा त्याला काहीतरी ब्रँडिंग करून गेलं तर ते जी प्रायव्हेट एजन्सी जे करतात ते होणार नाही. आधाला एक भाग. दुसरा आपण गणवेश आणि पोलीस ट्रेनिंगच्या बाबतीत पण निर्णय घेतला होता, पण अद्याप त्याची कारवाई झाली नाही. 2. तिसरी जी लॅबोरेटरी आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये जे सॅम्पल्स आपले जातात त्याची स्पीड एवढी कमी आहे की एक सॅम्पल गेल्यानंतर कधी येतो माहित नाही. केंद्र सरकारने पण पीएपी मॉडेलवरती असा प्रयोग केला आणि ते यशस्वी झाले. तसं पीएपी मॉडेलच्या अंतर्गत, कारण आता हे प्रमाण छोटं राहिलं नाहीये, रोज तुमच्याकडे तक्रार आणि आता हे फक्त शहरी भागापुरता मर्यादित नाही, हे ग्रामीण भागामध्ये पण आणि वाढणारे प्रत्येक तालुक्यामधले जी शहर आहेत तिकडे देखील सरसकट या तक्रारी पण येतात आणि सरसकट हे प्रकार तिकडे होत आहेत. आणि म्हणून त्या पीएपी धर्तीवरती केंद्र सरकारच्या धर्तीवरती लॅबोरेटरी ही प्रायव्हेट आहे. आता माननीय उपमुख्यमंत्री आहे तिकडे, आपण गव्हर्नमेंट आपल्या पोलीस खात्यामध्ये पण ज्यावेळी आपल्याला वाटतात त्यावेळी पण आपण पीएपी मॉडेल करून घेऊन फॉरेन्सिक लॅब किंवा काय यंत्रणा आपलीच असतात पण ते देखील आपण हायर करतो लोकांना, त्याच धर्तीवरती लॅबोरेटरी आपण तयार करणार. राज्य सरकारकडे आपल्याकडे जवळजवळ आपल्या 3 लॅबोरेटरीज आहेत, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईला. तर मुंबईचे जे लॅबोरेटरी आहे पण ते मायक्रो लॅबोरेटरी आपण तयार केलेलं आहे केंद्र सरकारच्या सहाय्याने. त्याच प्रकारे सुद्धा औरंगाबादला सुद्धा मायक्रो लॅबोरेटरी तयार झालेलं आहे आणि
पीपीपी मॉडेलवर आपण जे आपण सांगत आहात ते प्रस्ताव आम्ही लवकरच आपण मंत्रिमंडळापुढे आपण आणत आहोत, ज्याच्या माध्यमातून आणखी स्ट्रेंथ वाढला पाहिजे. कारण की त्या जेव्हा आपण काही आपण ऍक्शन घ्यायचं असेल, काही आपण साहित्य पकडलं आणि त्याला जर आपल्याला जर त्याचं सगळं स्पेसिफिकेशन जर काढायचं असेल तर ते वेळ गेला तर तिथे थोडा अडचण होत असतो आणि त्या आपल्याला सक्सेस होत नाही. त्या दृष्टिकोनातून पीपीपी मॉडेलवर सुद्धा आपण लॅब वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मंत्रिमंडळापुढे आपण चाललेलो आहोत आणि तिथून मान्यता मिळाल्यानंतर या राज्यामध्ये जास्तीचे लॅबॉरेटरी सुद्धा आपण तयार करणार आहोत. दर महिन्याला ट्रेनिंग होत असतो. ड्रेसच्या बद्दल जरूर आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ. ठीक आहे, पुढची